अनेकदा असे लोक भेटतात की जे म्हणतात की आम्ही सुद्धा हेल्थ कॉन्शियस आहोत, आम्हाला सुद्धा हेल्दी लाईफस्टाईल आमच्या रुटीनमध्ये आणायची आहे, परंतु आमच्याकडे वेळच नाही आहे, आमचा वर्कलोड इतका जास्त आहे, टायमिंग्स इतके बिझी आहेत की आम्हाला स्वतःसाठी वेळच काढता येत नाही. तर हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे लोक खूप बिझी आहेत आणि तरीसुद्धा त्यांना त्यांच्या हेल्थबद्दल ते कॉन्शियस आहेत. तर ते असे लोक जे आहेत ते त्यांच्या रुटीनमध्ये थोडे थोडे छोटेसे चेंजेस करून सुद्धा हेल्दी लाईफस्टाईल त्यांच्या रुटीनमध्ये आणू शकतात. आणि जर का त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलमुळे काही डिसऑर्डर झाले असतील तर ते डिसऑर्डर सुद्धा रिव्हर्स होऊ शकतात, त्यांच्या गोळ्या बंद होऊ शकतात. तर असे कोणते बदल आहेत जे अशी लोक करू शकतात? तर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे सकाळी लवकर उठणं. आयुर्वेदाने सांगितलेलंच आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्थिष्ठे स्वस्थो रक्षार्थम आयुषा. आणि जेवढा तुम्ही लवकर उठाल तेवढा 1 तास अर्धा तास जो काही तुम्ही तुमच्या रुटीनपेक्षा लवकर उठणार आहात तो तुम्हाला बोनस म्हणून तुमच्यासाठी मिळणारा खरं तर वेळ आहे. तर उठल्यामुळे अजूनही अनेक फायदे होतात, त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. पण महत्त्वाचा हा एक चेंज आहे की तुम्हाला जर तुमची लाईफस्टाईल हेल्दी करायची असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे लवकर उठायला चालू करा. किमान तुम्ही एक 6 ते 6:30 वाजता तरी उठला पाहिजे. त्यानंतर तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतर जेव्हा दात ब्रश करता तर त्यावेळेला तुमच्या नॉर्मल टूथपेस्टनी ब्रश केल्यानंतर तुम्ही आयुर्वेदिक दंतमंजन, कोणत्याही आयुर्वेदिक दंतमंजनाने तुमच्या हिरड्यांना मसाज केला पाहिजे. ह्याने 2 फायदे होतात. एक तर दातांची हेल्थ तर चांगली राहते, पण डायजेशन चांगलं राहण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते. आणि लगेचच आफ्टर दॅट तुम्हाला ऑइल पुलिंग करायचं आहे. ऑइल पुलिंग म्हणजेच गंडूश ज्याला म्हटलं जातं. तर हे गंडूश करण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा खोबरेल तेल वापरू शकता. हे थोडंसं वॉर्म केलेलं ऑइल घ्यायचं आहे, ते तोंडामध्ये पकडायचं आहे, म्हणजे तोंडामध्ये भरून घ्यायचं आहे आणि तुमच्या डोळ्यातून पाणी येईल एवढा वेळ होईपर्यंत ते पकडून ठेवायचं आहे आणि नंतर ते तेल टाकून द्यायचं आहे बाहेर आणि त्याच्यानंतर तुम्हाला गरम पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. तर साधारण 1 ते 2 राऊंड ह्या तुम्ही गंडूशचे केलेत तरी सुद्धा तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी खूप मदत होते. डायजेशन इम्प्रूव्ह होतं, त्याचबरोबर स्किन खूप छान होते आणि वार्धक्य दूर राहण्यासाठी, एजिंग प्रोसेस जी आहे ती स्लो करण्यासाठी ह्या गंडूशचा खूप छान फायदा होताना दिसतो. तर हे 2 सकाळचे रुटीन झाले. त्यानंतर तिसरं म्हणजे तुम्हाला 10 मिनिट वेळ काढायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला वॉर्मअप एक्सरसाइज करायची आहेत. 8 ते 10 सूर्यनमस्कार घालायचे आहेत आणि 1 मिनिटाचं तुम्हाला जे आहे ते शवासन करायचं आहे. तर हा एवढासा 10 मिनिटाचा रुटीनली एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला खूप छान मदत करताना दिसून येईल. त्यानंतर जेवणाच्या वेळांबद्दल पर्टिक्युलर राहायचं आहे. सकाळी 8 वाजता जर तुमचा ब्रेकफास्ट होत असेल तर दुपारी 12:30 पर्यंत लंच आणि रात्रीचं जेवण 7 वाजेपर्यंत करायचं आहे. आणि झोपेचे टायमिंग जे आहे ती सुद्धा तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे. म्हणजेच तुम्ही रात्री शक्यतो 11च्या आत झोपायचं आहे, तरच तुम्ही सकाळी लवकर उठू शकणार आहात. आणि मग इव्हिनिंगमध्ये तुम्ही थोडासा वॉक किंवा मग डीप ब्रिदिंग एक्सरसाइज करू शकता. तर हे छोटे छोटेसे जे चेंजेस आहेत ते जर का तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तुमच्या बिझी रुटीनमध्ये इन्क्लूड केले तरी सुद्धा तुम्ही एक छान हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता आणि तुमची हेल्थ डेफिनेटली इम्प्रूव्ह करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक